श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र पारायण का करावे, पारायण करण्याचे फायदे काय आहेत, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही कधी विचार केला आहे का, सर्व स्वामी भक्त स्वामी चरित्र पारायण करतात, ते पारायण का करतात, का फक्त पुस्तक वाचण्यासाठी करतात? तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी चरित्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे जीवन, त्यांचे चमत्कार, भक्तांवरील कृपा आणि त्यांनी दिलेली शिकवण. जेव्हा आपण श्रद्धेने हे वाचन करतो तेव्हा स्वामींचे स्मरण सतत होत राहते. जिथे स्वामींचे नामस्मरण असते तिथे त्यांची कृपा नक्कीच असते. आजच्या धावपळीच्या जगात तणाव, चिंता आणि भीती सर्वांनाच असते. स्वामी चरित्राचे पारायण केल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. संकटातून मार्ग मिळतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की श्रद्धेने पारायण केल्यानंतर त्यांच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर झाल्या. याचा अर्थ असा नाही की चमत्कार लगेच होतो, पण स्वामी योग्य मार्ग दाखवतात आणि संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. स्वामींच्या प्रत्येक लीलेतून भक्ती, संयम, सेवा आणि विश्वास यांचा संदेश मिळतो. जितके जास्त चरित्र वाचाल तितकं स्वामींवर विश्वास अधिक दृढ होत जाईल. दररोज किंवा नियमित पारायण केल्याने घरात सात्विक वातावरण तयार होते. राग, वाद, विवाद आणि नकारात्मकता कमी होऊन शांतता अनुभवायला मिळते. स्वामी समर्थांनी सांगितलेले अनेक संदेश आजच्या जीवनातही तितकेच महत्त्वाचे आहेत. सत्य, प्रामाणिकपणा, सेवा, दया आणि नामस्मरण यांचे महत्त्व स्वामी चरित्रातून आपल्याला स्पष्ट होत असते. तर पारायण कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ ठिकाणी देवघरासमोर बसावे. देवघर स्वच्छ करावे. स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीचा अभिषेक करायचा. स्वामींना फुले व्हायची आहेत. मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे. स्वामींकडे मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत आपण रोज 1 ते 3 अध्याय किंवा 1 ते 7 अध्याय किंवा 1 ते 21 अध्याय असंही करू शकतो. पारायणाचे अध्याय वाचून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. पारायण खूप भक्तिभावाने मनापासून करायचं आहे. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पारायण करायचं नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याच्या भावनेने पारायण करा. स्वामी योग्य वेळी योग्य ते फळ नक्कीच देतात. स्वामी चरित्र पारायण हे केवळ पुस्तक वाचणे नाही, तर स्वामींशी जोडले जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे. श्रद्धा, संयम आणि विश्वास ठेवून पारायण केल्यास मन शांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्वामी चरित्र पारायण करण्याचे फायदेही भरपूर आहेत. पहिला फायदा आहे, मनातील भीती कमी होते. जीवनात अनेकदा आपल्याला भविष्याची चिंता, अपयशाची भीती किंवा मानसिक ताण जाणवतो. अशा वेळी श्रद्धेने स्वामी चरित्राचे पारायण केल्याने मनाला धीर मिळतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा संदेश मनात रुजतो आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. दुसरा फायदा आहे, जेव्हा घरात नियमित स्वामींचे नामस्मरण आणि चरित्र वाचन होते तेव्हा भक्तिभाव वाढतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि शांतता टिकून राहण्यास मदत होते. तिसरा फायदा आहे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. स्वामी चरित्रात अनेक प्रसंग आहेत ज्यातून संयम, सत्य आणि योग्य आचरणाची शिकवण मिळते. या शिकवणीचा विचार करून आपण जीवनात अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो. चौथा फायदा आहे, भक्ती अधिक दृढ होते. जसे जसे आपण स्वामींच्या लीला वाचत जातो तसे तसे त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होत जातो. संकटाच्या काळातही मनात आशा आणि श्रद्धा टिकून राहते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आहे, अंतर्मनाला शांती मिळते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला प्रत्येकालाच मानसिक तणाव असतो. आपल्याला शांततेची गरज असते. स्वामी चरित्राचे नियमित पारायण केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते. मन ईश्वराशी जोडलेले राहते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, स्वामी चरित्राचे पारायण केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करू नका. श्रद्धा, नम्रता आणि स्वामींवरील पूर्ण विश्वास या भावनेने पारायण करा.
प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असतो, परंतु भक्तीचा मार्ग मनाला नक्कीच बळ देतो. श्री स्वामी समर्थ आमच्यावर सदैव कृपा ठेवा, योग्य मार्ग दाखवा आणि भक्ती करण्याची शक्ती आम्हाला द्या, अशी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्राचे पारायण कसे करावे, का करावे, स्वामी चरित्र पारायण करण्याचे फायदे काय आहेत हे सर्व पाहिलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.